सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या प्रभाग क्रमांक 15 मधील आज आमचा या ठिकाणी प्रचाराचा दुसरा दिवस आहे। या ठिकाणी गटातून या ठिकाणी सन्माननीय आमच्या श्रीदेवी फुलारे, त्याचसोबत ब गटातून सन्माननीय विजयदाई खरात, या गटातून मी सुद्धा विनोद भोसले, त्या गटातून आमचे मित्र सन्माननीय अंबाजोबा करवळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही प्रचारास सुरुवात केली। आज प्रचाराचा दुसरा दिवस आहे आणि आज नरसिंगगीरची चाळ येथे आज प्रचार करत असताना नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळतोय। केवळ विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी सामोरं जातोय। गेल्या अनेक दिवसापासून जे काही प्रलंबित प्रश्न होते प्रभाग क्रमांक 15 मधील ते प्रलंबित प्रश्न आमदार देवेंद्र कुलदा कोटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय नागेशजी खरात असतील, अजय राणा यादव असतील, सर्व मंडळी असतील, फुलारताई असतील, कराते असतील, बाबा कवळे असतील, यांनी वारंवार काही प्रश्न उपस्थित केले। त्यानंतर मी काही अल्पावधीत त्यांना जॉईन झालो आणि हे करत असताना अतिशय चांगल्या प्रकारची कामं या प्रभाग क्रमांक 15 मध्ये त्यांनी या ठिकाणी मंजूर केलेत। त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने सांगायचं काम म्हणजे खूप दिवसापासून, खूप वर्षापासून सरळ चौक ते रामलाल चौक रस्ता पेंडिंग होता। त्या रस्त्याकरता जवळजवळ 90 लाखाचा निधी या ठिकाणी देण्यात आलाय। त्याचसोबत या ठिकाणी छोटी मोठी अशी करून जवळजवळ 5 कोटीची विकास कामं आज सोलापूर प्रभाग क्रमांक 15 मध्ये एकट्या चालू आहेत आणि आम्ही केवळ विकासाचा मुद्दा या ठिकाणी घेऊन चालू जातोय आणि लोकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला दिलाय। आणि त्यासोबत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की नरसिंगी चाळ असेल, झिरमिल चाळ असेल, कोल्हापूर चाळ असेल, लक्ष्मी चाळ असेल, या ठिकाणी B2चा जो प्रश्न आहे अतिशय ज्वलंत असा प्रश्न आहे। गेल्या अनेक वर्षापासून विजत गोंगड आहे आणि निश्चितपणानं देवेंद्र कोटे यांनी शब्द दिलाय आम्हाला की या ठिकाणी आमच्या चौघाचं पॅनल बसल्यानंतर हा प्रश्न निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावू असं आश्वासन या ठिकाणी दिलंय। त्यामुळं हे नागरिक आमच्या पाठीमागे उभं राहतील असा मला ठाम विश्वास आहे। भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम। प्रभाग 15 आज नरसिंगगीरची चाळ येथे होमटोम प्रचार करत असताना आम्हाला जो मिळाला प्रतिसाद, सगळ्यांच्या घरोघरी ऑप्शन होणे, सगळ्यांचं त्यांचा आशीर्वाद घेणे, या पलीकडे जाऊन देवेंद्रदादा केलेल्या कामाचे पावती म्हणून चौघांनाही निवडून आणण्याचा इथल्या जनतेने ठरवलेले। ज्यावेळेस 15 तारखेला मतदान होईल त्यावेळेस हे जनता दाखवून देईल देवेंद्रदादाच्या पाठीशी, भाजपच्या पाठीशी किती असतील ते दाखवण्याचं काम या नरसिंगगीरची चाळीतील लोक करतील याचे मी आश्वासन देतो। आणि विनोददादाच्या धर्मा भोसले, स्वर्गीय धर्मा भोसलेंचा विश्वास ठेवून या भाजपमध्ये आम्ही प्रवेश केला। सर्व उमेदवार, 4ही उमेदवारांना भरघोस मताने नरसिंगगीरची चाळीचे नागरिक करतील याचं आश्वासन देतो। भारतीय जनता पार्टीचा जय हो। नमस्कार, मी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे। आपण बघतो की प्रभाग 15 हा नरसिंगगिरणी, जुनी माळ, चाळ वगैरे असल्यासारखे ह्या भागामध्ये आपण बघतो की सर्व गिरणी कामगार वर्गातल्यासारखे आहेत आणि आम्ही बघतो की ज्येष्ठ नागरिकांचा जास्तीत जास्त आम्हाला प्रतिसाद भेटायला बघतो की कारण की विनोद भाऊ भोसले आणि अहमद बाबा करवे, विजयताई खरात, मी नगरसेविका फुलारे आणि ह्या ठिकाणी जे सर्व युवक जे आहेत की आमच्या पाठीशी असल्यासारखे की ते सर्वजण जे भारतीय जनता पार्टीला तळागाळापासून जे कार्यकर्ते, ते युवक आहेत जे पार्टीला मानायला बघतात की नरेंद्र मोदी साहेबांना म्हणा, फडणवीस साहेबांना म्हणा आणि आपले लाडके देवेंद्र दादा यांना मानणारा वर्ग खूप मोठा असल्यासारखा आहे। आपण बघायला बघतो की जे त्यांनी विकास जो केला की भरपूर हा प्रभागामध्ये, प्रभाग 15 मध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण की नागरिकांनी येणाऱ्या 15 तारखेला आपल्या प्रचंड मताने 4ही पॅनलला भरपूर विजय करून सांगितले। जो काय विकास होत आहे की डेव्हलपमेंट होत आहे की केवळ भारतीय जनता पार्टीमुळे आणि आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये कारण केवळ बीजेपीचं सत्ता आहे आणि अनेक जे पक्ष आहेत ते केवळ ते आपले बीजेपी खाली दबले गेलेले आहेत आणि आपण सगळेजण मिळून तरी बीजेपीला खूप मोठ्या प्रमाणे आपले नरेंद्र मोदी साहेबांना म्हणा, मुख्यमंत्री यांना आणि मध्ये जे तिन्ही सुद्धा आमदार आहेत त्यांना हे आपला विकास करून खूप मोठ्या प्रमाणात करू आणि लाडक्या बहिणींचा भरपूर महिलांना प्रतिसाद भेटलेला आहे आणि या लाडक्या बहिणींचा सुद्धा विचार केला जाईल, त्यांची पगार वाढवण्यात येत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचे सुद्धा आम्हाला सांगितले की त्यांनाही काही लाभ भेटत नाही, ते पण आम्ही सरकारला सांगून त्यांनी करून देऊया। आणि जे चाळीचा जो प्रश्न म्हणले की दादानी, विनोद दादानी B2चा वगैरे अनेक वर्षापासून आपली चाळ खूप जुनी झालेली आहे, त्या लोकांना न्याय मिळवण्याचं काम आम्ही करून देऊया। आपण सर्वांनी एक मताने, एक विचाराने आपण राहूया। भारतीय जनता पार्टीचा जय हो। जा जा,